मित्रांनो, हे राजे शहाजी महाद्वार हे मुख्य द्वार आहे मंदिराचं। मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे देवीला नेसवलेली वस्त्र प्रसाद म्हणून मिळतील। ही वस्त्र आहेत ती। हे गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपण आज आहोत तुळजापूरमध्ये। हे तुळजापूरचं पार्किंग आहे आणि ह्या साईडला इथून मुख्य मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। तर मी पुण्यापासून तुळजापूरला कसा आलो तर तो व्हिडिओ नाही काढला कारण की माझ्या फोनला चार्जिंग नव्हती। आता इथे रूम घेतली आणि त्यानंतर मग मोबाईलला चार्जिंग लावली आणि त्यानंतर व्हिडिओ काढत आहे। तर आज शनिवार आणि रविवार, तर आमचा प्लॅन असा आहे की आज तुळजापूर आणि आज संध्याकाळीच आम्ही कोल्हापूरला सुद्धा जाणार आहोत आणि त्यानंतर मांढरदेवी देवदर्शन या 2 दिवसात आम्ही करणार आहे। इथे म्हणजे मंदिराच्या रस्त्यापासूनच तिथे त्यांची माणसं थांबलेली आहेत आणि ते कार पार्किंगसाठी म्हणजे एंट्री फी सगळं त्याच्यामध्ये 50 रुपये घेत आहेत। इथे एवढी मोठी पार्किंग आहे, तुम्ही पाहू शकता। तिथे बसेस, व्हॅन, कार सगळं काही आहे, रिक्षा सुद्धा आहे इथे। बघूया, आम्ही पण इथे आता पोहोचलो आहे। आता आंघोळ करू आणि त्यानंतर देवीचं दर्शन घ्यायला आपण मंदिराकडे जाऊया। 1 hour later. तर मित्रांनो, मी देवीच्या दर्शनासाठी निघलेलो आहे। हो हो, चला चला। हे पण किती भारी सजवलं। हे काय देवीचे आहेत का वटी? अच्छा, हे काय माळा, खवड्याची माळ आहे नाही, कवड्यांची माळ। ओके, तुळजाई प्रसादिक भांडार। तर मित्रांनो, हे तुळजापूरचं मंदिराचं महाद्वार आहे। ह्याचं नाव शहाजीराजे महाद्वार असं आहे, तुम्हाला जे समोर दिसत असेल। मित्रांनो, हे राजे शहाजी महाद्वार हे मुख्य द्वार आहे मंदिराचं आणि त्याच्या शेजारी राजमाता यांचं महाद्वार आहे आणि मुख्य मंदिराच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाद्वार आहे। आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज नेहमी येत असत आणि असं सांगितलं जातं की महाराजांच्या गळ्यामध्ये जी कवड्याची माळ होती ती महाराजांनी देवीला अर्पण केली होती। महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे। मदत कक्ष, जर काही तुम्हाला हेल्प पाहिजे असेल तरी ते तुम्ही येऊ शकता, तुमचं काही हरवलं असेल। इथे भक्तांना ऊन लागू नये यासाठी हा हिरवा कागद सर्वत्र लावलेला आहे, उन्हाळा आहे त्यामुळे। चला, अरे खाली उतरायचं ना। मित्रांनो, श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे। तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद आई तुळजाभवानीने दिला होता। मित्रांनो, तुळजापूर हे शहर बालाघाटाच्या एका कड्यावर वसलेलं आहे। मंदिराच्या काही भागाची धाटणी हे मंडपंती आहे। इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते। तुळजाभवानी संबंधित सर्वात जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील काटी येथे इसवी सन 1397 सालच्या शिलालेखात पाहाव्यास मिळतो। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढवलेला आहे, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे। श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती प्रसन्न आणि तेजस्वी असून काळ्या पाषाणामध्ये ती घडवलेली आहे। मूर्तीची उंची ही 3 फूट इतकी आहे व मूर्ती स्वयंभू आहे। मित्रांनो, मुख्य मंदिराला चहूबाजूने दगडी म्हणजे दगडांचं बांधकाम आहे, तुम्ही पाहू शकता। हे जे समोर तुम्हाला दिसते त्या साईडला मुख्य मंदिर आहे आणि ही संपूर्ण दगडी बांधकाम केलेली म्हणजे भिंत आहे, तटबंदी आहे। खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो। नवरात्रीच्या काळामध्ये भक्त राज्यभरातून
ठिकठिकाणाहून पायी पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्र हा उत्सव मोठ्या उल्हासाने साजरा केला जातो. या नवरात्र काळात 9 दिवस पूजा घटस्थापना करण्यात येते. ओके, चांदचे अंबारी खूप मस्त आहे. मुखदर्शन मार्गे बघूया मित्रांनो, आपण आता मुखदर्शन करूया. ही एवढी लाईन असते बघा इथे. आता गर्दी नाही एवढी मोठी लाईन आहे. ओके, मुखदर्शन मार्ग. दीदी हळूहळू चाल, सोमवारी लॉग इन करायचं तुला. हा, अरे गर्दी सापडली की आलं. अरे वाव, अरे रे रे रे, खूप गर्दी मित्रांनो, खूप गर्दी आहे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी. जय जय भवानी, जय शिवाजी. खूप लाईने, 1 तास झाला रांगेत थांबून. 1 तास झाला, अजून 1 तास लागल. गरम न होण्यासाठी कूलर लावलेले आहेत. गरम खूप होत आहे. थांबा, ढकलू नका. आता किती मोठी लाईन आहे. आता ही लाईन कुठे जाते काय माहिती. अरे बाबा, थांबा. तो आली कॅमेऱ्यामध्ये. आता किती वेळ आहे अजून. दीदी ते डोक्यावर घे, डोक्यावर, हातात नको पकडू. ते आपण बाहेर होतो, या साईडला बाहेर होतो. आता हे मुख्य मंदिरात मित्रांनो आपण चाललेलो आहे. आता चिपकल या संपूर्ण खांबाला कॉइन्स लावलेले आहेत. खाली सुद्धा पडलेले आहेत, होल पडलेले आहेत त्याला. एक नाही, सगळ्याच खांबाला आहे. पुढे पेढा चिपकून 1 रुपयाचा कॉइन चिपकवायचा. आता दर्शन घेतलं. गाभाऱ्यामधला व्हिडिओ काढू नाही दिला, तर आपण तो काढला नाही व्हिडिओ. दर्शन खूप मस्त झालं देवीचं. मित्रांनो, इथं लिहिलेलं आहे, देवीला नेसवलेली वस्त्र प्रसाद म्हणून मिळतील. ही वस्त्र आहेत ती. संपूर्ण दर्शन झालेलं आहे. पूजा वगैरे सगळी झालेली आहे. तर आम्ही आता बाहेर चाललेलो आहे मंदिराच्या. मित्रांनो, भवानी भक्त निवास आम्ही इथे राहिलो होतो तुळजापूरमध्ये. आता आम्ही कोल्हापूरच्या दिशेने निघालो आहोत. ही आमची गाडी आहे. आता थोड्या वेळातच आम्ही निघणार आहोत कोल्हापूरला.